नमस्कार, नवी पहाट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण अजून या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणारं लाल बटन दाबून या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा। मित्रांनो, अनेक वेळा आपण पाहतो की काही स्त्री किंवा पुरुष यांच्या पायामध्ये काळा धागा बांधलेला असतो। ते पाहून आपल्याला अनेक वेळा विचार आला असेल की लोक पायात काळा धागा का बांधतात। तर मित्रांनो, त्याचे अनेक शास्त्रीय कारणे आहेत, अनेक फायदे आहेत, पण त्यापासून आपल्याला आर्थिक लाभ कसा होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता कृपया व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, तसे तर कष्ट किंवा मेहनत केल्याशिवाय कुणालाही काहीच मिळत नाही, पण अनेक कष्ट करून देखील, खूप मेहनत करून पण आपल्याला काहीच प्राप्त होत नसेल, कशातच यश येत नसेल तर हा उपाय करा। साधारणपणे नजर वगैरे लागू नये म्हणून काळ्या धाग्याचा उपयोग केला जातो, पण जर आपण आर्थिक स्वरूपाच्या संकटात असाल तर मंगळवारी काळा धागा विकत घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा। हनुमानजीच्या पायाचा शेंदूर थोडासा त्या धाग्याला लावा। त्यानंतर त्या धाग्याला 5 गाठी मारून घरी घेऊन या आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधून टाका। त्यामुळे आपल्याला घरात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही आणि आपल्या घरावर येणारे सारे संकट पण दूर होतात। त्यानंतर आपण हा उपाय पण करू शकता। मंगळवारी काळा धागा विकत घेऊन आपल्या उजव्या पायात बांधा। त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होऊन धनवर्षाव होऊ शकतो। शास्त्राप्रमाणे असे पण मानले जाते की ह्यामुळे आपल्याला पैशाविषयीच्या आपल्या सगळ्या समस्या दूर होतात आणि आपले जीवन आनंदी बनण्यास मदत होते। धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।